Yes. Today's subject is business law, and the chapter is modes of discharge of contract. So this is our chapter number 10. हा आपला 10वा चॅप्टर आहे. मोड्स ऑफ डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कोणत्या प्रकारे डिस्चार्ज करू शकतो. डिस्चार्ज मीन्स टर्मिनेशन. त्यातला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट मोड्स ऑफ टर्मिनेशन अँड डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग आता असे कोणते मोड्स आहेत की ज्याने आपण कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे टर्मिनेट करू शकतो किंवा डिस्चार्ज करू शकतो. आपण ते हा जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया. सी द इंट्रोडक्शन. डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज. डिस्चार्ज मीन्स द टर्मिनेशन. इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे टर्मिनेट केलं जातं, डिस्चार्ज केलं जातं, संपवलं जातं. मीन्स टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन बिटवीन द पार्टीज. मग ज्या पार्टीज इन्व्हॉल्व आहेत, ज्या पार्टीज मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, मग हे कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं जातं. मग त्यांच्यातले जे कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप आहे, जर एखादा कॉन्ट्रॅक्ट असेल मग त्यामध्ये रिलेशन काय असेल तर एक प्रॉमिसर असेल, दुसरा प्रॉमिसी असेल, हे त्यांचं झालं कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन. मग डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय केलं जातं तर डिस्चार्ज मीन्स टर्मिनेशन ऑफ दिस कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज. मग त्या पार्टीज मधलं जे कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन आहे हे इथे संपवण्यात येतं, संपुष्टात येतं. मीन्स डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स टर्मिनेशन, संपवलं जातं. Contract is said to be discharged when rights and obligations created by it comes to an end. एखादं कॉन्ट्रॅक्ट हे डिस्चार्ज झालं असं आपण केव्हा म्हणू शकतो तर जेव्हा जे ज्या पार्टीज आहेत त्यांच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मधले सगळे राईट्स, सगळे ऑब्लिगेशन्स जेव्हा त्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या परफॉर्म करून कम्प्लीट झालेल्या असतील, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पार्टीजसाठी जे काही ऑब्लिगेशन दिलेलं आहे किंवा जो परफॉर्मन्स आहे, मग जर कोणी पैसे देणार असेल किंवा सप्लायर गुड्स देणार असेल, या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या जेव्हा कम्प्लीट होतील, परफॉर्म करून झालेल्या असतील, तेव्हा आपण म्हणू शकतो हे कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट झालेलं आहे किंवा हे दिस कॉन्ट्रॅक्ट इज कम्स टू अन एंड. ते कॉन्ट्रॅक्ट इथे कम्प्लीट होऊन संपलेलं आहे. सो डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज. डिस्चार्ज म्हणजे काय तर त्यांचं जे कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन आहे पार्टीज मधलं हे इथे टर्मिनेट केलं जातं, संपवलं जातं, डिस्चार्ज केलं जातं. इट कम्स टू अन एंड. आता कशा प्रकारे हे जे कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन आहे किंवा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज केलं जातं ते आपण 1 बाय 1 पॉइंट्स आहेत ते बघूया. डिस्चार्जचं मीनिंग समजलंय सगळ्यांना? ओके. आपण जो ऍक्च्युअल क्वेश्चन आहे त्याचं जे मेन पॉइंट्स आहेत ते आपण बघूया. अ कॉन्ट्रॅक्ट मे बी डिस्चार्ज बाय द फॉलोइंग वेज. मग एखादा कॉन्ट्रॅक्ट हे कशा प्रकारे डिस्चार्ज केलं जाईल तर काही फॉलोइंग वेज आहेत हे आपण बघूया. बाय परफॉर्मन्स, बाय ॲग्रीमेंट ऑर कन्सेंट, बाय इम्पॉसिबिलिटी, बाय लॅप्स ऑफ टाइम, बाय ऑपरेशन ऑफ लॉ and by breach of contract. So these are the ways to terminate or to discharge the contract. मग एखादं कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज करण्यासाठी काही वेज दिलेले आहेत. हे आपण वेज जे आहेत ते 1 बाय 1 एक बघूया हे काय काय आहेत. फर्स्ट पॉइंट इज डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स. परफॉर्मन्स मीन्स डुईंग ऑफ दॅट विच इज रिक्वायर्ड बाय द कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्ट्रॅक्ट मधला एक परफॉर्मन्स म्हणजे काय तर त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा जे ज्याच्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे तो परफॉर्मन्स मीन्स डुईंग ऑफ दॅट विच इज रिक्वायर्ड बाय कॉन्ट्रॅक्ट. ज्याची रिक्वायरमेंट आहे तर तो जो परफॉर्मन्स आहे
Discharge by performance takes place when the parties to the contract fulfill their obligation arising under the contract within the time and the manner prescribed. आता डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे ऑब्लिगेशन्स दिलेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज दिल्यात, जे परफॉर्मन्स तिथे सांगितलेला आहे, जो परफॉर्मन्स रिक्वायर्ड आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा करून कंप्लीट होतील, या सगळ्या गोष्टी जेव्हा फुलफिल होतील, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे डिस्चार्ज होईल. डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स मीन्स त्यातले जे ऑब्लिगेशन्स आहेत हे कंप्लीट झालेले आहेत, फुलफिल झालेले आहेत. तिथे जो परफॉर्मन्स रिक्वायर्ड आहे, ज्या परफॉर्मन्सची रिक्वायरमेंट आहे, तो कंप्लीट झालेला असेल अँड अंडर द प्रिस्क्राइब मॅनर अँड विदिन द टाइम. कॉन्ट्रॅक्टचा जो टाइम पिरियड दिलेला आहे, त्या टाइम पिरियड मध्ये प्रिस्क्राइब मॅनर मध्ये त्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मग तो परफॉर्मन्स असेल किंवा त्यांचे जे ऑब्लिगेशन आहेत, त्या सगळ्या गोष्टी डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स, जिथे सगळा परफॉर्मन्स करून झालेला आहे, सगळा परफॉर्मन्स इथे संपलेला आहे. मीन्स दोन्ही पार्टीजनी, आता एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असेल तर एखादा प्रॉमिसर असेल, एखादा प्रॉमिसी असेल, मग त्यांनी ज्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केलंय, जो परफॉर्मन्स होण्यासाठी, जी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केलंय, ती ऍक्टिव्हिटी एकदा कम्प्लीट झाली की तिथे तो परफॉर्मन्स आहे हा कम्प्लीट झालेला आहे. सो डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स. फर्स्ट पॉइंट जो हा कंप्लीट झालाय, डिस्चार्ज बाय परफॉर्मन्स. सेकंड पॉइंट इज discharge by agreement or consent. Section 62 lays down that if the parties to the contract agree to substitute a new contract for it or to alter it, the original contract is discharged and need not to be performed. See, agreement, discharge by agreement or consent. डिस्चार्ज बाय अग्रीमेंट मीन्स ज्या आता पार्टीज आहेत, प्रॉमिसर अँड प्रॉमिसी, त्यांनी जर म्युच्युअल कन्सेंटने, दोघांनीही कन्सेंटने, स्वतःच्या इच्छेने जर ते कॉन्ट्रॅक्ट, जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे ते सबस्टिट्यूट करून, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवलं असेल, किंवा जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये काही अल्टरेशन केलं असेल, मग अशा वेळेला जर न्यू कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा जुन्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अल्टरेशन केलं असेल, देन द ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज. मग अशा वेळेला जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे हे डिस्चार्ज केलं जातं अँड नीड नॉट टू बी परफॉर्म. आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो काही परफॉर्मन्स आहे किंवा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट मधल्या ज्या टर्म्स आहेत, जे ऑब्लिगेशन्स आहेत, ते परफॉर्म करण्याची गरज राहत नाही, बिकॉज ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट इथे डिस्चार्ज झालंय, टर्मिनेट झालेलं आहे. मग हे केव्हा होईल, जेव्हा त्या पार्टीज ज्या आहेत या म्युच्युअली कन्सेंट, त्यांच्या दोन्ही पार्टीजने म्युच्युअल कन्सेंट त्यांच्या इच्छेने जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही अल्टरेशन केलं असेल किंवा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करून न्यू कॉन्ट्रॅक्ट त्यांनी बनवलं असेल, मग अशा वेळेला ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट हे टर्मिनेट होणार आहे आणि ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट मधल्या ज्या काही टर्म्स आहेत या परफॉर्म करण्याची गरज नाहीये. आता ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट मधल्या टर्म्स करण्याची गरज नाही, बिकॉज न्यू कॉन्ट्रॅक्ट जर तिथे क्रिएट केलं असेल तर जुन्या कॉन्ट्रॅक्टची तिथे गरज नाहीये आणि त्यातल्या ऑब्लिगेशन्स कंप्लीट करण्याची गरज नाहीये. सो नीड नॉट टू बी परफॉर्म द ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट. पॉइंट लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस मॅम. डिस्चार्ज बाय अग्रीमेंट मध्ये काय म्हटलंय, तर ज्या पार्टीज आहेत त्यांनी त्यांच्यात अग्रीमेंट होऊन, त्यांच्यात म्युच्युअल कन्सेंट, दोघांनीही प्रॉमिसर प्रॉमिसी दोघांनीही ठरवून स्वतःच्या इच्छेने त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही चेंजेस केले असतील किंवा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करून नवीन कॉन्ट्रॅक्ट, न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवलं असेल, मग अशा वेळेला जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट होतं, जे पहिलं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यामधले ऑब्लिगेशन्स किंवा त्यामधल्या ज्या टर्म्स आहेत या परफॉर्म करण्याची गरज नाहीये, कारण इथे न्यू कॉन्ट्रॅक्ट केले किंवा
जे जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये अल्टरेशन केलंय. सो जुन्यामध्ये जे काही टर्म्स होत्या, जे ऑब्लिगेशन्स होते ते फुलफिल करण्याची इथे गरज नाहीये. त्यामध्ये काही सब पॉइंट्स आहेत. नोवेशन, देन रेसिशन, देन अल्टरेशन, रेमिशन अँड वेवर. डिस्चार्ज बाय अग्रीमेंट ऑर कन्सेंट यामधले हे सब पॉइंट्स आहेत. सो हे वन बाय वन आपण बघूया. First sub point is novation. Novation. Section 62. Where the parties to contract agree to substitute the existing contract with new contract. It is called novation. आता novation म्हणजे काय, तर ज्या पार्टीज आहेत तर त्या पार्टीजने काय ऍग्री केलंय, तर जे जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे हे सबस्टिट्यूट करून त्यांनी न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे इथे बनवलेलं आहे. ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॅन्सल केलंय आणि त्याच्या बदली त्यांनी न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे त्यांनी क्रिएट केलेलं आहे. मग आता हे नोवेशन म्हणजे, नोवेशन हे क्लासिफाय केलं दोन पार्ट मध्ये. फर्स्ट इज इन्व्हॉल्विंग चेंज इन पार्टीज, इन्व्हॉल्विंग सबस्टिट्यूशन ऑफ न्यू कॉन्ट्रॅक्ट इन द प्लेस ऑफ ओल्ड. फर्स्ट आपण इन्व्हॉल्विंग चेंज इन पार्टीज हा पॉइंट बघूया. Where there is a change in parties, where there is a change of parties, the consent of all parties to such change is necessary. आता नोवेशन मध्ये कॉन्ट्रॅक्ट जसं सबस्टिट्यूट करता येतं, म्हणजे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून न्यू कॉन्ट्रॅक्ट इथे बनवू शकतो. आणि ते ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून जे आपण न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवतोय इट इज कॉल्ड नोवेशन. नोवेशन. स्वतः हे नोवेशन करताना सुद्धा त्याने काय म्हटलंय, जर त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या जर पार्टीज ज्या आहेत त्या पार्टीज मध्ये काही चेंजेस होणार असतील, मीन्स एखादा पार्टी जो आहे हा कॅन्सल होऊन त्याच्या बदली दुसरा पार्टी जर तिथे एंटर होणार असेल, ऍडमिट होणार असेल, मग हे केव्हा होईल, विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टीज. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जितके पार्टीज इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांचा कन्सेंट असला पाहिजे, त्या सगळ्यांची परमिशन तिथे असली पाहिजे, त्या सगळ्यांची इच्छा असली पाहिजे एखादा न्यू पार्टी आहे त्याला ऍडमिट करून घेण्यासाठी. सो वेअर देअर इज अ चेंज ऑफ पार्टीज, पार्टीज मध्ये चेंज, एखादा नवीन ऍड करायचा असेल किंवा एखादा जुना आहे तो बाहेर जाणार असेल, मीन्स त्या कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर पडणार असेल, मग हे जे चेंजेस आहेत, चेंज इन पार्टीज, हे केव्हा होतील, विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टीज. जेव्हा सगळ्या पार्टीजचा कन्सेंट असेल तेव्हाच हे चेंजेस जे आहेत हे होतील. सो वेअर देअर इज अ चेंज ऑफ पार्टीज, द कन्सेंट ऑफ ऑल पार्टीज टू सच चेंज इज नेसेसरी. मग हे चेंजेस करण्यासाठी सगळ्या पार्टीजचा कन्सेंट असणं इम्पॉर्टंट आहे. कोणता चेंज, तर एखादा पार्टीज जे आहेत तर एखादा पार्टी त्यात एंटर होण्यासाठी किंवा त्यातनं बाहेर जाण्यासाठी. सो नोवेशन मध्ये पार्टीज ज्या आहेत ह्या चेंज होऊ शकतात, पण ह्या केव्हा होऊ शकतात, जर कन्सेंट असेल सगळ्या पार्टीजचा तर. नेक्स्ट टर्म इज इन्व्हॉल्विंग सबस्टिट्यूशन ऑफ न्यू कॉन्ट्रॅक्ट इन द प्लेस ऑफ ओल्ड. Where the parties to the contract agree to substitute new contract in the place of old contract, the old contract is discharged and need not to be performed. See, जेव्हा या नोवेशन मध्ये जेव्हा ज्या पार्टीज आहेत त्या पार्टीजनी न्यू कॉन्ट्रॅक्ट जे हे प्रिपेअर केलं असेल, रिप्लेस न्यू कॉन्ट्रॅक्ट जे हे बनवलं असेल इन द प्लेस ऑफ ओल्ड कॉन्ट्रॅक्ट, ओल्ड कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून ते टर्मिनेट करून न्यू कॉन्ट्रॅक्ट जर बनवलं असेल, then the old contract is discharged and need not to be performed. मग अशा वेळेला ओल्ड जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे डिस्चार्ज होणार आहे, हे टर्मिनेट होणार आहे, अँड नीड नॉट टू बी परफॉर्म. म्हणजे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काही टर्म्स आहेत, जे ऑब्लिगेशन्स आहेत किंवा जो परफॉर्मन्स आहे हा करण्याची गरज नाहीये. नीड नॉट टू बी परफॉर्म बिकॉज ओल्ड कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज. बिकॉज ओल्ड जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे डिस्चार्ज झालंय आणि त्याच्या बदली न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे इथे प्रिपेअर केलेलं आहे, न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनवलेलं आहे. सो दिस इज नोवेशन. Novation means
where the parties to contract is agree to substitute the existing contract with new contract. Means जे existing contract आहे ते कॅन्सल करून तिथे जेव्हा न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातंय इट इज नोन ॲज नोवेशन. नोवेशन क्लासिफाईड केलंय 2 पार्ट मध्ये इन्व्हॉल्विंग चेंज इन पार्टीज. जेव्हा पार्टीज मध्ये चेंज होणार असेल, पार्टीज मध्ये चेंज मीन्स एखादा न्यू पार्टी तिथे ऍड होणार असेल, मग हे जे चेंजेस आहेत पार्टीज मध्ये हे चेंज केव्हा होऊ शकतात, जेव्हा सगळ्या पार्टीजचा कन्सेंट असेल तेव्हा. मीन्स द कन्सेंट ऑफ ऑल पार्टीज टू सच चेंज इज नेसेसरी. जेव्हा सगळ्या पार्टीजचा कन्सेंट असेल तेव्हाच हा जो चेंज आहे हा होणार आहे. सेकंड पार्ट इज इन्व्हॉल्विंग सबस्टिट्यूशन ऑफ न्यू कॉन्ट्रॅक्ट इन प्लेस ऑफ ओल्ड. जेव्हा न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवलं जात आहे इन द प्लेस ऑफ ओल्ड, ओल्ड कॉन्ट्रॅक्ट जे हे डिस्चार्ज केलं जाणार आहे आणि तिथे न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनवलं जाणार आहे. मग अशा वेळी काय होईल तर ओल्ड कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट झालेलं आहे अँड देन इट इज नीड नॉट टू बी परफॉर्म. जे ओल्ड कॉन्ट्रॅक्ट आहे त्यातले जे टर्म्स आहेत, जे ऑब्लिगेशन्स आहेत हे परफॉर्म करण्याची गरज नाहीये बिकॉज इथे न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनवलेलं आहे. सो दिस इज अबाउट नोवेशन. पॉइंट्स लक्षात आलेत सगळ्यांच्या? मॅडम ठीक आहे. We will see the next point. आपण नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बघूया. जो सेकंड पॉइंट आहे त्यातला सब पॉइंट आहे हा. आपण हे जर सेकंड पॉइंट बघितला डिस्चार्ज बाय अग्रीमेंट ऑर कन्सेंट, त्यामधले हे सब पॉइंट्स आहेत हे आपण बघतोय. त्यातला फर्स्ट पॉइंट आपला कम्प्लीट झालाय नोवेशन. नेक्स्ट आपण बघणार आहोत रेसिशन. Next is rescission. When the original contract is discharged, in order that new contract is brought in its place, it would be rescission of contract by mutual consent of parties to the contract. आता rescission मध्ये काय केलं जातंय तर इथे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज केलं जातंय आणि न्यू कॉन्ट्रॅक्ट इथे त्याच्या जागी बनवलं जातंय. मग हे केव्हा होईल जेव्हा त्या ज्या पार्टीज आहेत या म्युच्युअल कन्सेंटने सगळ्यांच्या इच्छेने म्हणजे स्वइच्छेने जेव्हा ओल्ड कॉन्ट्रॅक्ट जे आहेत, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे टर्मिनेट करतात, हे डिस्चार्ज केलं जात आहे आणि त्याच्या जागी न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनवलं जात आहे. सो व्हेन द ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज इन ऑर्डर दॅट न्यू कॉन्ट्रॅक्ट बी ब्रॉट इन इट्स प्लेस, it would be rescission. हे rescission असणार आहे by mutual consent of parties to the contract. एक्झाम्पल आपण बघूया. A promised to supply goods to B. A ने प्रॉमिस काय केलंय? A promises to supply goods to B. A ने B ला गुड्स सप्लाय करण्याचा प्रॉमिस केलंय. 3 months after a date. 3 महिन्यानंतर A जो आहे हा B ला गुड्स सप्लाय करणार आहे. ड्युरिंग दिस पिरियड द डिमांड फॉर गुड्स रिड्युसेस फ्रॉम द मार्केट. A and B may resign their contract. मग अशा वेळेला काय केलंय, आता इथे एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय तर A पर्सनने B पर्सनला प्रॉमिस केलंय की A कडून तो B ला गुड्स सप्लाय करेल, 3 महिन्यानंतर सप्लाय करेल. पण या टाइम पिरियड मध्ये काय झालंय तर ए जो आहे तो जे गुड्स त्याला सप्लाय करणार आहे बी ला, तर त्या गुड्सची डिमांडच रिड्यूस झालेली आहे मार्केटमध्ये. मग अशा वेळी काय होईल, मग ए अँड बी म्युच्युअल कन्सेंटने दोघांच्या म्युच्युअल कन्सेंटने इथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, जुनं कॉन्ट्रॅक्ट काय होतं तर ए बी ला गुड्स सप्लाय करणार, हे जुनं कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे इथे डिस्चार्ज केलं जातं बिकॉज मार्केटमध्ये गुड्सची डिमांडच नाहीये. मग अशा वेळी बी जो आहे हा गुड्स घेऊन काय करणार आहे. सो इथे जे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट आहे, ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट कोणतं आहे तर ए प्रॉमिसेस टू सप्लाय गुड्स टू बी आफ्टर 3 months. हे ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट इथे डिस्चार्ज केलं जातंय आणि त्याच्या बदल्यात जे न्यू कॉन्ट्रॅक्ट आहे ते इथे प्रिपेअर केलं जाईल. आता त्याच्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये
त्या गुड्ससाठी डिमांड वाढेल किंवा जेव्हा मार्केटमध्ये डिमांड असेल तेव्हा ते न्यू कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनवतील. सो ए अँड बी मे रिसाइन देअर कॉन्ट्रॅक्ट. त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे जुनं कॉन्ट्रॅक्ट ते इथे कॅन्सल केलं जाते विथ देअर म्युच्युअल consent. Okay, so rescission means discharge original contract and create new contract with mutual consent. Point लक्षात आलाय सगळ्यांच्या? Okay. Then we will see the next point. Next is alteration, where the terms of contract are changed, but there is no change in parties. See, alteration means the change in terms of contract. Contract मध्ये ज्या टर्म्स आहेत, जे ऑब्लिगेशन्स आहेत किंवा जो परफॉर्मन्स आहे, ज्या टर्म्स आहेत, यामध्ये अल्टरेशन केलं जातंय. मीन्स यामध्ये चेंजेस जे आहेत हे केले जातात. बट देअर इज नो चेंज इन पार्टीज. पण त्यांच्यामध्ये पार्टीज ज्या आहेत यामध्ये कोणताही चेंज होत नाहीये. कोणतीही पार्टी कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर जात नाहीये किंवा न्यू कोणतीही पार्टी कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होत नाहीये. देअर इज नो चेंज इन पार्टीज. ज्या पार्टीज आधी होत्या त्याच पार्टीज पुढे सुद्धा असणार आहेत. बट देअर इज अ चेंज इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. फक्त टर्म्स मध्ये चेंज होतोय, बाकी पार्टीज मध्ये चेंज होत नाहीये. इट इज अल्टरेशन ऑफ अग्रीमेंट. मग यालाच इथे अल्टरेशन असं म्हणतात. अल्टरेशन मध्ये काय केलं जात आहे तर इथे फक्त त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स ज्या आहेत ह्या अल्टरेट केल्या जातात, चेंज केल्या जातात. टर्म्स मध्ये चेंजेस होत आहेत. बट देअर इज नो चेंज इन पार्टीज. पार्टीज मध्ये कोणताही चेंज होत नाहीये. दिस इज अल्टरेशन. Next is remission. Remission means acceptance of lesser fulfillment of the promise made. Lesser fulfillment जे ऍक्च्युअली जे प्रॉमिस झालेलं आहे तर त्या प्रॉमिस पेक्षा लेसर फुलफिलमेंट. आता जर कॉन्ट्रॅक्ट झालं असेल, सपोज ए अँड बी दोन पर्सन आहेत, या दोन पर्सन मध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे की जो ए आहे तो बी ला 50,000 देणार आहे. 50,000 अमाऊंट, 50,000 रुपीज जे आहे हे तो देणार आहे. मग अशा वेळेला पण या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ए अँड बी जे आहे तर ऑलरेडी ए ने बी कडनं पैसे घेतले होते आणि जो ए आहे तो आता त्याचे पैसे परत करतोय. मीन्स त्याने 50,000 ए ने आधी बी कडून घेतले होते क्रेडिट बेसिसवर आणि आता तो ए जो आहे हा त्याने घेतलेले जे लोन आहे किंवा जे क्रेडिट बेसिसवर पैसे घेतले होते ते त्याला परत करतोय. मग ते परत करताना 50,000 त्याला द्यायचे, पण इथे त्याच्याकडे 50,000 रुपीज नाहीये. मग अशा वेळेला त्याच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे तो जेवढी लहान अमाऊंट आहे, आता 50,000 माझ्याकडे एक पर्सन कडे नसतील, त्याच्याकडे फक्त जर 20,000च असतील, मग अशा वेळेला तो 50,000 च्या ऐवजी 20,000 जी अमाऊंट आहे ही देतोय. मीन्स रेमिशन मीन्स ऍक्सेप्टन्स ऑफ लेसर फुलफिलमेंट ऑफ प्रॉमिस मेड. प्रॉमिस कसलं होतं तर 50,000चं होतं. बट इथे ए कडे 50,000 रुपीज नाहीयेत, त्याची कंडिशन नाहीये 50,000 रुपीज जे आहे ते त्याला परतफेड करण्याची. त्याच्याकडे किती आहे 20,000च आहे. मग अशा वेळेला लेसर फुलफिलमेंट, कमी जी अमाऊंट आहे ही सुद्धा तिथे मिळते, दिली जाते. सो लेसर फुलफिलमेंट ऑफ प्रॉमिस, दॅट इज acceptance of lesser sum than contracted for in discharge of the whole debt. बघा असंच एक्झाम्पल आपण बघूया. ए अँड बी, दीज आर टू पार्टीज, दोन पार्टीज आहेत. ए जो पर्सन आहे, ए पर्सनने बी पर्सन कडून लोन घेतलेलं आहे 50,000चं. ओके, सो ए पर्सन इज लायबल टू पे 50,000 टू बी. ए पर्सन जो आहे हा बी ला 50,000 रुपये देणं लागतो.
बिकॉज त्याने लोन घेतलं होतं. मग अशा वेळेला आता एकडे 50,000 रुपये द्यायचे, बट त्याच्याकडे 50,000 ही होल अमाऊंट नाहीये, कम्प्लीट एवढे पैसे त्याच्याकडे नाहीये. मग अशा वेळेला तो काय करतोय, तर तो देऊ शकत नाही, त्याची कंडिशन तेवढी नाहीये. मग तो काय करेल, त्याला जेवढी शक्य आहे तेवढी तो अमाऊंट त्यातली परतफेड करेल. त्याच्याकडे 50,000 नाहीये, बट त्याच्याकडे 20,000 आहेत. 50,000 होल अमाऊंट जरी नसली, कम्प्लीट अमाऊंट जरी नसली, तर त्याच्याकडे 20,000 आहे. मग अशा वेळेला तो काय करेल, तर त्याला जेवढे शक्य होतं, त्याला शक्य किती होत आहे, 20,000. मग तो तेवढी अमाऊंट ही लेसर अमाऊंट आहे, बिकॉज कम्प्लीट अमाऊंट काय होती 50,000, त्याच्याकडे आहेत किती 20,000. सो लेसर अमाऊंट जी आहे हा तो बी ला देणार आहे, बिकॉज त्याची कंडिशन नाहीये 50,000 जी डेप्ट आहे ती कम्प्लीट करण्यासाठी. सो इन डिस्चार्ज ऑफ होल डेप्ट, ऍक्सेप्टन्स ऑफ लेसर अमाऊंट, मग ती जी होल डेप्ट होती 50,000 ची डेप्ट जी आहे ही डिस्चार्ज केली जाते, आणि त्याच्या बदल्यात त्या बी ला किती मिळतात, तर 20,000. बिकॉज ए ची कंडिशन काय आहे की तो 50,000 अमाऊंट देऊ शकत नाहीये, त्याच्याकडे फक्त 20,000च आहेत. सो तेवढीच तो अमाऊंट देणार आहे. सो रेमिशन मीन्स acceptance of lesser fulfillment of contract made, means acceptance of lesser amount, lesser sum than was contracted for. कॉन्ट्रॅक्टची अमाऊंट किती होती 50,000, बट ऍक्सेप्ट किती होते 20,000. का का तर त्या पार्टीकडे त्याची कंडिशन नाहीये तेवढी जी डेप्ट आहे ही फुलफिल करण्याची. दॅट इज वाय दिस इज रेमिशन, मीन्स ऍक्सेप्टन्स ऑफ लेसर अमाऊंट, लेसर फुलफिलमेंट ऑफ प्रॉमिस. पॉइंट लक्षात आला सगळ्यांच्या? येस मॅम. ओके, एक्झाम्पल समजलंय? येस. ओके. Next is waiver. Waiver takes place when the parties to the contract agree that they shall no longer be bound by contract. Waiver means त्यांचा जो राईट आहे तो ते वेव करतायत. ते waiver means they reduce their right. Waiver takes place when the parties to the contract agree that they shall no longer be bound to contract. त्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये बाउंड राहायचं नाहीये. दे वेव देअर पार्ट, त्यांनी त्यांचा पार्ट जो आहे हा वेव केलेला आहे, सॅक्रिफाईस केलेला आहे, त्यांनी संपवलेला आहे. सो वेवर टेक्स प्लेस when the parties, जेव्हा त्या पार्टीज ज्या आहेत त्याने ऍग्री केलेलं आहे की त्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये बाउंड राहायचं नाहीये, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये राहायचं नाहीये. They are no longer be bound by contract. So this is waiver. नेक्स्ट इज हा थर्ड पॉइंट आहे. सी सेकंड पॉइंट होता डिस्चार्ज बाय अग्रीमेंट, त्यातले सब पॉइंट्स आपले कंप्लीट झाले. नोवेशन, रेसिशन, ऍड्रेशन, रेमिशन अँड वेवर. आता आपला थर्ड पॉइंट आहे डिस्चार्ज बाय impossibility of performance. See, if an contract contains an undertaking to perform impossibility, it is void ab initio. जेव्हा एखादा कॉन्ट्रॅक्ट मधला जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स होण्यासाठी मुळातच तो इम्पॉसिबल आहे, मग अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्ट काय होणार आहे, void ab initio. ते void होणार आहे कॉन्ट्रॅक्ट, बिकॉज त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो परफॉर्मन्स सांगितलाय तो परफॉर्मन्स होऊच शकणार नाहीये. तो जो इव्हेंट आहे किंवा ती जी ऍक्टिव्हिटी आहे ही इम्पॉसिबल आहे. देन द कॉन्ट्रॅक्ट इज बिकम void ab initio. This rule is based on following maxims. आता हा रूल जो आहे खाली आपण काही पॉइंट्स आहेत त्यातनी बघूया. Impossibility existing at the time of agreement. Section 56 lays down that an act and to do an impossible act itself is void. तर जर एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एखादा ऍक्ट जो आहे तिथे मेन्शन केलेला जो ऍक्च्युअली इम्पॉसिबलच आहे,
जी घटना घडणार नाहीये किंवा तो इव्हेंट घडण्यासाठी मुळात तो इम्पॉसिबल आहे किंवा तो घडूच शकणार नाहीये. अशा प्रकारचा जर कॉन्ट्रॅक्ट असेल, देन इट बिकम्स अ व्हॉइड. दिस इज नोन ॲज प्री-कॉन्ट्रॅक्च्युअल ऑर इनिशियल इम्पॉसिबिलिटी. मग अशा प्रकारचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, इट इज नोन ॲज प्री-कॉन्ट्रॅक्च्युअल ऑर इनिशियल इम्पॉसिबिलिटी. प्री-कॉन्ट्रॅक्च्युअल मीन्स आपल्याला कळलेलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्याच्या आधीच कळलंय की जे कॉन्ट्रॅक्टमध्ये जी ऍक्टिव्हिटी आहे ही इम्पॉसिबल आहे. सो इट इज प्री-कॉन्ट्रॅक्च्युअल impossibility. Next is impossibility arising subsequent to the formation of contract. Impossibility that arises subsequent to the formation of contract, it is called post-contractual or supervening impossibility. आता जर असं एखादं कॉन्ट्रॅक्ट झालं असेल की ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पार्टीज एंटर झाले, ओके, प्रॉमिसरने ऑफर दिलेली आहे, प्रॉमिसीने ऑफर ऍक्सेप्ट केलेली आहे, बट इन सम सर्कमस्टन्सेस काही असे इव्हेंट्स घडले किंवा काही असे सर्कमस्टन्सेस आले की ज्याच्यामुळे ज्या इव्हेंटसाठी कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर झालो होतो तो इव्हेंट आता घडू शकणार नाहीये किंवा ती ऍक्टिव्हिटी आता इम्पॉसिबल झाली आहे घडण्यासाठी. पण हे केव्हा झालंय? एंटर झाल्यानंतर कळतंय की अरे हा इव्हेंट घडूच शकणार नाहीये किंवा आता हा इव्हेंट जो आहे हा इम्पॉसिबल आहे. Then it is called post-contractual or supervening impossibility.